जय गुरुदेव। आर्णी तालुक्यातील 52 कुटुंब पारधी समाजाचे वास्तव्य करत आहे चिंचोडी गावामध्ये। स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे होऊनही ते आजही त्या गावामध्ये शासनाच्या कोणत्याच मूलभूत सुविधा पोहोचल्या नाही। त्या गावामध्ये अक्षरशः पाणी प्यायला नाही आहे। 3 ते 4 किलोमीटर मधून त्यांना पाणी आणायला लागत आहे। वीजची लाईन नाही, अंधारात त्यांच्या लेकराचे अभ्यास करायला लागत आहे व आरोग्याच्या कुठल्या सुविधा नाही। तिथला कोणता पारधी समाज महिला राव व कोणी राव बीमार पडल्यावर त्यांना खांद्यावर उचलून जावं लागत आहे। अशी दुःखद गोष्ट आहे। यासाठी सतत आमच्या गुरुदेव युवा संघाचा पारधी समाजाची मान उंचावण्याकरता सतत पाठपुरावा चालू आहे। निवेदन देऊनही प्रशासनाने यात कोणतंच काही केलं नाही। यासाठी विद्यमान राजूभाऊ तोडसाप आज आम्ही विश्राम भवन इथे त्यांना भेट दिली आहे। त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिले आहे, लगेच पाणी लाईट आणि यांच्यासाठी घरकुलसाठी मी प्रयत्न करणार असे आश्वासन दिले आहे। या आश्वासनाची पूर्तता नाही झाली तर संपूर्ण पारधी बाबून कुटुंब घेऊन आंदोलन शिवाय आम्हाला पर्याय राहणार। काहून का या पारधी समाजाचा विकास कोसो दूर आहे। फक्त लाखो रुपये पुसद विभागाला प्रकल्प विभागाला निधी येतो, परंतु या पारधी समाजावर जात नाही, हे माझे आरोप आहे। त्यामुळे पारधी समाजाचं भविष्य चांगलं उज्ज्वल व्हासाठी माझा लढा सुरूच राहणार। लगेचच यांना हक्काचं पाणी मिळालं, लाईन नाही मिळाली